झालं की काय? ते म्हटले नाही हो, भगवंताचं दर्शन घ्यायला चाललो. मग आता कुठून आले? राधा राणीच्या घरून आलो म्हणून एवढे प्रसन्न आहो. दुर्वा ऋषी म्हणतात, राधा हो, त्या राधेला कुणी चांगलं म्हणत नाही. सगळे म्हणतात की ती राधा व्यभिचारी आहे. नारद महर्षी म्हणतात, राधा व्यभिचारी आहे की काय हे मला माहित नाही, पण माझी विनंती आहे तुम्हाला, राधा काय आहे हे पाहायचं असेल तर एकदा राधेला भेटावं. आणि नारद महर्षी निघून गेले. आता दुर्वास ऋषीला असं वाटलं, राधेला एकदा भेटावंच लागेल, काय आहे ते पाहू. तेव्हा दुर्वास ऋषी राधेच्या घरी गेले. दार ठोठावलं. राधा राणीने दरवाजा उघडला. पाहतो तर काय, दारामध्ये दुर्वास ऋषी. या भगवान, अहो किती माझं भाग्य थोर की आज माझ्या घरी एक एक नाही दोन संत आले. नारद महर्षी आताच येऊन गेले, आता तुम्ही आले. पाद्य पूजा केली, पूजन केलं. विचारलं, राधा राणी विचारतात, अहो कसे काय आले तुम्ही? दुर्वास ऋषी म्हणतात, काही नाही, सहज रस्त्याने जात होतो, दरवाजा उघडा दिसला आणि आम्ही आलो. असं होते का? दरवाजा उघडा आहे म्हणजे कोणी घरात घ्यायचं का? सांगा मला महर्षी, काय कारण आहे, तुम्ही कसे काय आले? तेव्हा दुर्वास ऋषी राधेला म्हणतात, राधे अगं तुला कोणीच चांगलं म्हणत नाही. सगळे तुला म्हणतात ती व्यभिचारी आहे. तुला कोणी चांगलं म्हणत नाही राधा. तुला याचं काहीच वाटत नाही. राधा राणी खूप सुंदर गोड उत्तर देतात. ऐका महर्षी, ऐका महात्मा, लोक मला काय म्हणतात, लोक मला काय नाव ठेवतात, याच्याकडे माझे कान जातच नाही. कारण माझे कान देवाच्या नावाशिवाय दुसरं काही ऐकतच नाही. तुका म्हणे हासे जन नये कान तळे ठाई. माझे कान देवाच्या नावाशिवाय दुसऱ्या कुणीकडे जात नाही. मला लोक काय म्हणतात हे ऐकू येत नाही. दुर्वास म्हटले, राधे अगं बरं ठीक आहे, तुला ऐकू येत नाही, पण आता तर मी सांगितलं ना तुला की सगळे लोक राधे तुला व्यभिचारी म्हणतात. तुला याचं काहीच वाटत नाही. राधा राणीचं उत्तर ऐका बरं, आपल्यासाठी पण ते कामाचं आहे. राधा राणी म्हणतात, महात्मा अहो मला सांगा नेमकं व्यभिचार म्हणजे काय हो? तेव्हा दुर्वास बोलतात, अरे व्यभिचार म्हणजे आपलं सोडून परक्याच्या नादाला लागणं म्हणजे व्यभिचार. राधा राणी म्हणतात, मग मी व्यभिचारी नाही, हा समाज व्यभिचारी आहे. मी व्यभिचारी नाही, हे जग व्यभिचारी आहे. कसं काय राधे? अहो मला सांगा, या जगात आपलं कोण आहे? या जगात फक्त आपला देव आहे. आणि मी जर त्या देवाच्या नादी लागत आहे, भगवान श्रीकृष्णाच्या नादी लागत आहे, तर मी व्यभिचारी नाही, हा समाज व्यभिचारी आहे.